दापोलीमध्ये तुम्हाला मोंगा पार्टी करायची असेल तर अभिषेक हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या। शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचा मोंगा इथे तयार करून मिळेल। रायगड जिल्ह्यामध्ये मोंगा पोपटी या नावानं सुप्रसिद्ध आहे। मोंगा तयार करताना विविध प्रकारच्या भाज्या, चिकन, अंडी, मासे याचा देखील तुम्ही वापर करू शकता। मोंगा बनवण्याची कला एक वेगळी कला आहे। योग्य पद्धतीने घेतलेला मसाला भाज्यांमध्ये किंवा चिकन मध्ये मिक्स करायचा असतो आणि मडक्यामध्ये एकावर एक थर रचायचा असतो। त्यामध्ये थोडासा ओवा आणि भांबुर्डीचा पाला अशा पद्धतीने मडका पूर्ण पॅक करायचा असतो। एकदा का मडका भरून झाला की त्यानंतर त्याला घेऊन जायचं आगीच्या ठिकाणी। लाकडं आणि गवताच्या साह्यानं मडक्यामधील भाजी किंवा चिकन शिजवायचं असतं। अभिषेक हॉटेलने एक वेगळी आयडिया काढली आहे। त्यांनी मोंगा शिजवण्यासाठी एक वेगळी जाळी तयार केली आहे। या जाळीमध्ये नारळाचा चोथा आणि खाली लाकडं पेटवून त्यांनी मोंग्याला छान शिजवलंय। पोपटी जी करायची आहे त्याच्यासाठी शेकोटी पेटवायला लागते। त्याच्याऐवजी आम्ही एक यंत्र तयार केलंय, पोपटी यंत्र। त्या पोपटी यंत्रात ते मडकट जर मध्ये ठेवलं आणि आपली साधी चवडं असतात नारळाची, ती जर त्याच्या बाजूने रचली आणि आग लावली तर 20 मिनिटांमध्ये पोपटी तयार होते। ती नंतर निखारे बाजूला करायचे आणि 10 मिनिटं असेच ते मडकं ठेवून द्यायचं की आतल्या उष्णतेने त्या सगळ्या शेंगा मस्त शिजतात आणि तुमचं मिठाचं प्रमाण आणि सगळं जर व्यवस्थित असलं तर फार चांगल्या शेंगा त्या लागतात। साधारणतः ते विक्रीच्या भावाचा विचार केला तर 400 रुपये किलोने त्या शेंगा पर्यटक विकत घेतो। या आगीच्या साह्यानं मोंगा छान शिजतो। सगळ्यात महत्वाचं आणि चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारे तेल वापरलं जात नाही, म्हणजे तुमच्या आरोग्याला देखील मोंगा एक उत्तम खाद्य आहे। रोस्टेड पदार्थ, स्मोक्ड पदार्थ अशी जी नावं आपण ऐकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोंगा म्हणजेच पोपटी आणि चवीला एकदम उत्कृष्ट। कोकणात येणारा पर्यटक हा मांसाहारी खायच्या इच्छेने जास्त येतो, त्याच्यामुळे आपण पोपटी ही शाकाहारी आणि मांसाहारी अशी वेगवेगळी बनवून त्यांना देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। त्यांच्या मागणीनुसार आपण ती त्यांना देत राहू। मोंगा तुम्ही शाकाहारी करत असाल किंवा मांसाहारी, पावटा तर त्यामध्ये पाहिजेच, म्हणूनच मोंगा किंवा पोपटी पावट्याच्या हंगामातच केली जाते। आणखी एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे पावटा हा गावठीच पाहिजे। तर मग कधी भेट देता अभिषेकला? शमशाद खान, माय कोकण, दापोली।